नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी इडली सांबार चटणीची रेसिपी शेअर करत आहे. या वाटीने मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा मी इथे मेथ्या घालणार आहे. हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3-4 पाण्याने डाळ आणि तांदूळ. आता दुसऱ्या दिवशी इडली करायची आहे, तर आदल्या दिवशी सकाळी 10 वाजता मी हे भिजत घातलेलं आहे. आता याला भिजवल्यानंतर उन्हात ठेवायचं आहे, कारण आता थंडीचे दिवस आहेत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ फर्मेंट होत नाही. त्याच्यामुळे याला सकाळी छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये 3-4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. डाळ आणि तांदूळ धुवून झालेले आहेत. आता संध्याकाळी 6 वाजता मी हे मिक्सरला दळायला घेतलेलं आहे. तुम्ही बघत असाल किती छान असे तांदूळ आणि डाळ भिजलेले आहेत. संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आता, म्हणजे जवळजवळ 5-6 तास हे छान भिजलेले आहेत. इडली करताना ह्या ज्या काय बारीक बारीक टिप्स आहेत, ह्या जर व्यवस्थित वापरल्या तर इडली केव्हाच फसत नाही. इडली खूप छान अशी मऊ आणि स्पंजी बनते. आता इथे 1 वाटी मी पोहे धुवून घेतलेले आहेत. ते पोहे मी आता तांदूळ बारीक करतानाच मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता इथे तांदूळ घेत आहे मी. पहिल्यांदा तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेते आणि नंतर डाळ करून घेते. डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळेच वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघत असाल किती छान असं रवाळ बॅटर तयार आहे. दोन्ही डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून झालेले आहेत. रवाळ असं पीठ मी तयार केलेलं आहे. आता याला छान फेटून घेते. आता काहीच करायचं नाही, याला कुकरमध्ये ओव्हनमध्ये वगैरे काहीच नाही आहे. फक्त छान फेटून झाकण ठेवून रात्रभर साईडला ठेवून द्यायचं आहे. किती छान असं बॅटर तयार आहे आपलं. आता याला छान फेटून घ्यायचं आहे. इडली करताना रात्री ज्या बेसिक तयारी करून ठेवायची असते. आपल्याला जर सकाळी नाश्त्याला इडली करायची असेल तर रात्री आपल्याला पूर्वतयारी करायची असतेच काही ना काही. आता आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे. आता पहिल्यांदा हे जे पाणी आहे हे मी झाडांना टाकून देते. हे झाडांसाठी खूप छान उत्तम असं फर्टिलायझर आहे. हे फेकायचं नाही. डाळ तांदूळाचं पाणी हे आपल्याकडे 2-3 कुंड्या असतातच, झाडांमध्ये टाकून द्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे आज ओलं नारळ नाही आहे, तर मग मी रेग्युलर जे खोबरं असते आपल्या घरात सुकं, ते बारीक कट करून भिजू घालत आहे. आणि चिंच ही रात्री बेसिक पूर्वतयारी करून ठेवायची आहे आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा मी सांबार करायला घेतलेला आहे. त्यासाठी पहिल्यांदा आता कुकर लावायचा आहे. इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी. 1 गाजर, 1 वांगं, 1 बटाटा, टमॅटो आणि 3-4 लाल मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. हे सगळं मी आता इथे कुकरला लावून देते. इथे आता 1 चमचा तेल घातलेलं आहे. 1 चमचा हळद घालत आहे मी. आणि होममेड सांबार मसाला आहे मी बनवलेला. तो सांबार मसाला मी 1 चमचा इथे घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालते आणि याला पाणी टाकून 3 शिट्ट्या मी काढून घेत आहे. 3 शिट्ट्यांमध्ये भाज्या परफेक्ट शिजून जातील आणि डाळही शिजून जाईल. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. तुम्ही बघत असाल छान अशा भाज्या आणि डाळ दोन्ही जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे. तर मी तुम्हाला पीठ दाखवते. खूप छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघत असाल. सकाळी नाश्त्यासाठीच हे करायला घेतलेलं आहे. सकाळपर्यंत खूप छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. आता इकडे पहिल्यांदा सांबाराला फोडणी द्यायची आहे आपल्याला. कढईमध्ये तेल घातलेलं आहे मी. या होममेड सांबार मसाल्याची रेसिपी मी सुद्धा सेपरेट शेअर करेल एखाद्या वेळेस. खूप छान चव येते या सांबार मसाल्याने सांबाराला. आता इथे कढईमध्ये मी 2-3 सुक्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत. 1 कांदा, कढीपत्ता आणि लसूण जिऱ्याची पेस्ट ॲड केलेली आहे. तर 2 चमचे सांबार मसाला मी इथे घातलेला आहे. आणि 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धणेपूड घातलेली आहे. आता हा सांबार इथे टाकलेला आहे मी. आता हे परत कुकरलाच ट्रान्सफर केलं, कारण कढई छोटी वाटत होती मला.
आता इथे जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता चिंचेचं जे पाणी होतं ते मी इथे घातलेलं आहे. आता गूळ घातलेला आहे मी 1-1.5 चमचा. चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होतो, छान आंबट गोड अशी चव येते सांबाराला. चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे. आणि या सांबाराला आता उकळी येईपर्यंत आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी मी इथे 2 चमचे दाळवे, 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा जिरं आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वापरणार आहे. आणि आपण जे भिजत घातलेलं खोबरं होतं ते इथे बारीक करून घेतलेलं आहे. आता याला गरजेनुसार पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. खूप छान असा रंग आलेला आहे चटणीला. त्या चटणीला तडकासुद्धा दिलेला आहे. 2 सुक्या लाल मिरच्या आणि जिरं मोहरीचा सिंपल तडका चटणीला दिलेला आहे. आता जे पीठ होतं फर्मेंट झालेलं ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून. आता इडली कुकर मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे पाणी घालून. तोपर्यंत मी सगळ्या प्लेट्सला तेल लावून घेतलेलं आहे इडलीच्या आणि इडल्या भरून घेते आहे. तर इथे इडल्या भरून झालेल्या आहेत. 15 ते 20 मिनटात इडल्या तयार होतील. लो टू मिडियम हीटवरच इडल्या तयार होऊ द्यायच्या आहे. फुल फ्लेम नाही करायचं आहे. चेक करत आहे मी 15-20 मिनटाच्या नंतर. इडली खूप छान अशी तयार आहे. खूप छान मऊ स्पंजी इडल्या तयार आहेत. तुम्ही बघत असाल, मी तोडून दाखवते तुम्हाला. सांबाराला पण खूप छान असा रंग आणि चवही खूप छान आलेली आहे. भाज्यासुद्धा छान खड्या खड्या अशा दिसत आहेत.